नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं. हो मित्रांनो, हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या 72 तासात राज्यातील या भागात होणार पाणीच पाणी. ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या भागात होणार पाणीच पाणी. मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागात होणार पाणीच पाणी? काय येत्या 72 तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, वाडी वस्तीवर आणि शेत शिवारात होणार पाणीच पाणी? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी नक्की पाहावा. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या 72 तासात राज्यातील या भागात होणार पाणीच पाणी. मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागात होणार पाणीच पाणी? आणि येत्या 72 तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, वाडी वस्तीत, शेत शिवारात पाऊस कसा होणार? या प्रश्नाचं आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तर. तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत असेल की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले, त्यामुळे ढगांचा जो ताफा आहे तो आता आपल्या राज्याच्या दिशेनं या ठिकाणी आगेकूच करताना दिसत आहे. आणि यामुळे मित्रांनो, आपल्याला आजपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे. जोरदार ते अतिजोरदार पावसाचा विचार केला तर प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या कोकणातील 5 जिल्ह्यात, त्याचबरोबर आपण जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला अथवा मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर इथं पुण्याचा घाटमाथ्याचा एरिया, साताऱ्याचा घाटमाथ्याचा एरिया आणि कोल्हापूरचा घाटमाथ्याचा एरिया व उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर नगर, नाशिक इथला घाटमाथ्याचा एरिया, इथं अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. याबरोबर पूर्व विदर्भामध्ये आपण जर बघितलं तर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियाचा काही भाग व काही प्रमाणात यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस हा दिसू शकतो. त्याबरोबरच मित्रांनो, येत्या 72 तासांमध्ये जर मध्यम ते जोरदार पावसाचा विचार केला तर उर्वरित विदर्भातील जो भाग आहे म्हणजे पूर्व विदर्भातील भाग, त्यानंतर आपण जर बघितलं तर शिल्लक असणारा कोकणातील भाग व त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस दिसू शकतो. आणि जर हलक्या ते मध्यम पावसाचा या ठिकाणी विचार केला तर विदर्भामध्ये अकोला, वाशिम, यवतमाळचा उर्वरित भाग, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियाचा उर्वरित भाग, नागपूरचा उर्वरित भाग, पूर्ण वर्धा जिल्हा, त्यासोबतच या ठिकाणी आपण जर बघितलं बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावतीचा उर्वरित भाग या ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दिसू शकतो. आणि त्यानंतर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये नांदेड, त्याबरोबरच बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या 8ही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. हीच स्थिती आपल्याला दिसत आहे या ठिकाणी खानदेशात, नंदुरबार, जळगाव आणि त्यासोबतच असणाऱ्या धुळे जिल्ह्यात. आणि जो काय पश्चिम महाराष्ट्राचा उर्वरित भाग आहे, सोलापूर, सांगली, नगर, नाशिकचा उर्वरित भाग, पुण्याचा उर्वरित भाग, सातारा आणि कोल्हापूरचा उर्वरित भाग, इथं सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. एवढं आहे की आजपासून पावसाचा जोर वाढणार आणि येत्या 72 तासामध्ये सगळीकडे पाऊस पडणार. कुठं हलका, कुठं मध्यम तर कुठं जोरदार ते अतिजोरदार. पण
वरुण राजा येत्या 72 तासात आपल्या पावन मायभूमीवरती मेहरबान राहणार, ही मात्र सगळ्यात मोठी अपडेट. तर भविष्यात आपल्याकडे पाऊस हा कशा पद्धतीनं राहणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला. अपडेटेड माहितीसाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. आवडला असणार व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.